दर महिना जिथपर्यंत तुम्ही पैसे घरात आणता तिथपर्यंत तुम्ही हेड ऑफ द फॅमिली. आणि तो गुण संपल्यानंतर बाबा तुम्ही काय मध्ये मध्ये लुडबुड करता, बसा ना, आता देवाने एवढं चांगलं दिलंय, सगळं बसून खावं ना. काय रे म्हणले, मला शिकवतोस काय, बसून खाव? माझ्या घरात राहून मला सांगतोस बसून खावं, तू बाहेर हो, मी बसलोच आहे. माझ्या घरात तू उपरायस, हो बाहेर. खरंच आहे ना? नाही? हां, लक्षात घ्या. म्हणून काय आहे इथे, मी ब्रह्म काढून टाका बाजूला. विशिष्ट गुण संपल्यानंतर तुमचं अस्तित्व संपलं. असे कितीतरी याद्या आहेत, नावं घेणं बरं नाही. काय संपलं नाही का? आता माझा आवाज नीट चालतोय, सगळं ठीक आहे, म्हणून दरवर्षी कार्यक्रम चालू आहे. काय हां, शरीर चांगलं आहे, अजून मी चालत येतो, व्यासपीठावर बसू शकतो. हां, जास्ती चालता येणार नाही, पण एवढी कॅपॅसिटी आहे. आवाज चांगला आहे, स्मृती चांगली आहे, म्हणून बोलवत आहेत. उद्या ह्याच्यातलं हे गुण कमी केला तर ही मंडळी काय म्हणतील, महाराज केलं त्याच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, पण आता तुम्ही विश्रांती घ्यावी. मोठे शब्द काय, येऊ नका म्हणणार नाहीत, पण आता महाराज तुम्ही विश्रांती किती करणार बरं आयुष्यभर. किती करणार म्हणजे याचा अर्थ काय, आता करण्यासारखं तुमच्यात काही शिल्लक राहिलेलं. साधं सरळ आहे, म्हणजे त्यात काही म्हणजे काही मी चूक काढली किंवा चुकीचं सांगितलं असं बिलकुल नाही. हे आहे ते आहे, वस्तुस्थिती आहे. हे गुणमय ज्ञान आहे. पण खरं प्रेम असं असतं, गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान. गुणरहित नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, प्रेम काय आहे, गुणरहित, कामनारहित. आई आपल्या बाळावर प्रेम करते, त्याचं गुण बघून नाही. माझं बाळ म्हणते, काय माझं बाळ म्हणते. हां, आळीतली म्हणतात सतत मातीत जाऊन लोळतं, ती म्हणते लोळू दे, हा सुद्धा माझ्या बाळाचा गुण आहे. त्या बाळावर अलौकिक प्रेम असल्या कारणाने त्या बाळाचे दोष दिसत नाहीस, गुणरहित. त्या बाळाने आपल्याला काही द्यावं असं तिला वाटत नाही, आयुष्यभर त्याला देत राहावं. गुणरहित, कामनारहित. आणि पुन्हा एवढंच नाही, प्रतिक्षण वर्धमान. जे अखंड वाढतं ते प्रेम, कमी होतो तो व्यवहार. अखंड वाढतं. वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे तया दुजे पण मनोधर्मे शिवतले. वाढते नि प्रेमे, जे वाढतं ते प्रेम. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते. प्रेमाचं भरता आल्यानंतर निघे उतार, जे कायम चढतं असतं. तसं परमार्थातलं प्रेम, पांडुरंगावरचं प्रेम, माऊलीवरचं प्रेम अखंड वाढत जावं, तरच खरं, तरच खरं. आमचं प्रेम आहे म्हणू नका. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. प्रेम वाढावं, वाढावं, वाढावं. वाढलं तर प्रेम काय. अलीकडे तुमच्याकडे ते येताना दिसत नाहीस, काही नाही, मध्ये काम होतं त्यांचं आमचं म्हणून येत होते, आता काही तसं काही राहिलं नाही. कळलं नाही? मध्ये सतत 2 वर्ष येतो. हो बरोबर आहे ना, त्यांच्या मुलीला वर बघायचा होता म्हणून आमच्याकडे येत होते. आता काही नाही, लग्न झालं, सगळं चांगलं आहे, मूल सुद्धा झालं. कामना रहित, कोणची मनामध्ये इच्छा नाही, कोणची मनामध्ये कामना नाही. प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वर्धमान आहे, वाढतंय, वाढतंय ते प्रेम. तसं एक लक्षात ठेवा, परमार्थातलं ज्ञानोबा तुकोबाचं, पांडुरंगाचं प्रेम वाढतं राहावं, तरच मजा आहे.
तरच मजा आहे. हां, खानदानी स्त्री आहे, आपापल्या ऐश्वर्यामध्ये आहे, दिसणं असणं बोलणं निवांत आहे, निवांत आहे आपापल्या अस्तित्वामध्ये. त्या प्रेमाची जाणीव आहे, पतीने केल्या प्रेमाची जाणीव आहे. तसं प्रभूने तुमच्यावर केल्या प्रेमाची जाणीव ठेवला. दिवसातून एकदा हात जोडा म्हणजे खूप झालं. बाकी काही करायची अपेक्षा नाही, नुसतं हात जोडा. आमचे महाराज म्हणायचे जास्ती मोठी प्रार्थना करू नकोस, एकच म्हण, सकाळी डोळे झाकण म्हण, पांडुरंगा मला काही कळत नाही रे, माझा सांभाळ कर. खरंच रे मला काही कळत नाही. काय कळतं म्हणू? ज्यांच्यावर आयुष्य काढलं त्यांच्या मनात काय ते कळतं. शेजारी पाजारी काय आहे त्यांच्या मनात कळतं. माझ्यात रोग आहे कोटचा ते तरी मला कळतं. शेजारी कळत नाही, पाजारी कळत नाही, आपल्यात काय चाललंय आणि पुढच्या क्षणाला काय उठेल हे कळत नाही. अशा माझ्या जीवनाची अवस्था आहे. तेव्हा असा जो आत्मराजा सखा म्हणून एक लक्षात ठेवा, जगात कोणीच कुणावर प्रेम करू शकत नाही. खरं जर निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, आणि ते दुजे नव्हे की आत्मा से जाणीजे. निरुपचार रहित जर प्रेम कोण करत असेल तर ती आत्मसत्ताच, आणि त्या आत्मसत्तेचंच नाव आहे सत्ता मात्र ज्ञान. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. तो बोलू लागला की कळते शहाणा, एवढी तो निवांत असतो, बोलत नाही. माणसं म्हणतात ना तुमची बायको गप्प दिसते पण मुद्द्याला बोलते बरं का आतून. अशा इथे बरेच आहेत. कशा खुश झाल्या बघा, आनंद वाटला. काय आमच्याकडे तसं काय बायकांना शहाणं म्हणायचं नाही असं ठरलेलं नाही. बायका शहाण्या आहेत काय, आता काय बरोबरीचंच ना, आता असं काही नाही, यायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. वारकरी संप्रदायाने जनाबाईला मान्य केली, मीराबाईला मान्य केली, मुक्ताबाईला मान्य केली, आमच्याकडे काही प्रश्नच नाही. काय वारकरी संप्रदाय हा जे जे देखे भूत त्या पद्धतीने चाललेला आहे. असो, तेव्हा काय घडलं? शहाणा म्हणणं हे सुद्धा हां, तसं मी वेडा, मी शहाणा. हां, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अरे हे कसं आहे, एवोनी स्वप्नमुळे गेली आप दोन्ही तिठी नांदी, जित अविद्याईसी अन्यथा बोधा ते गिवसी, ते जित ते यथाबोधेसी निमाली उठी. यथाबोधेसी, हां, अन्यथा बोध होता, आता यथाबोधेसी. आता यथाबोधेसी उठली म्हणजे ती बरोबर आहे का? नाही, ती चूक आहे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ही चर्चाच नाही, गप्प. म्हणून वंदन. स्वरूपाच्या ठिकाणी मी जीव म्हणणं हे चूक आहे, हे वृत्ती ज्ञान आहे. तसं मी ब्रह्म म्हणणं हेही वृत्ती ज्ञान आहे. त्याच्या पुढे जाऊन कोण आहे? ज्ञानरूप. ज्ञानरूप म्हणून अमृतानुभवामध्ये स्पेशल शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांनी, सत्ताच मात्र ज्ञान. काय शब्द आहे? ज्ञान अज्ञान सापेक्ष ज्ञान निराळं. अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे, सत्ताच मात्र. म्हणजे ज्ञान म्हणजेच सत्ता, सत्ता म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच देव, आणि देव म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ईश्वर, आणि ईश्वर म्हणजेच ज्ञान. आणि हे सांगणारा ज्ञानोबा. हां, मांडीवर घेऊन पाजणारा माऊली. काय म्हटलं मी? प्रेम पाना पाजणारे माऊली. हां, म्हणून सत्ता मात्र ज्ञान हा अमृतानुभवातला वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. ही बाकीची सगळी वृत्ती ज्ञान आहेत, काही गुणमय ज्ञान आहेत, विशिष्ट गुणाचं ज्ञान. ते गुण आहे तिथपर्यंत किंमत. ते गुण संपलं की माणसाची किंमत संपली. बरोबर आहे ना? काय तुम्हाला किंमत आहे काय? तुमच्यातल्या गुणाला किंमत आहे. हां, तुमच्यातल्या गुणाला किंमत आहे. ते गुण संपल्यानंतर माणसं जवळ उभं करत नाहीत, नाही का? गुणाला किंमत आहे. पुष्कळ दृष्टांत आहे, त्या सांगण्याची काही आवश्यकता नाही. वाढत जातं प्रवचन मग. हां, साधं साधं बघा. एखादा गाणारा असू दे, एखादा नाटकात काम करणारा असू दे, एखादी नटी असू दे, नट असू दे,
जिथपर्यंत सगळं गुण प्रगट होतो अंगातून, नाही म्हणले आता त्यांचे सगळे पिक्चर फेल होतात. गुण गेला म्हणजे तिला किंमत नाही, त्याला किंमत नाही, त्या गुणाला आहे. उत्तम गाणारा, आवाज चालला ठीक आहे, आवाज संपला, गुण संपला.